फोनची घंटी सतत वाजत होती. सायली घाईघाईने स्वयंपाकघरातून आपल्या पदराला हात पुसत धावत आली आणि फोन उचलला. समोरून आवाज आला, हॅलो, मी सायलीशी बोलू शकतो का? सायली म्हणाली, हो, मीच सायली बोलते. इतक्यात समोरून आवाज आला, सायली, मी तुझा भाऊ प्रकाश बोलतोय. हे ऐकताच सायलीच्या हातातून फोन खाली पडला. हॅलो हॅलो सायली, काय झालं? ऐक, एकदा तरी माझं बोलणं ऐक ना. कापणाऱ्या हातांनी सायलीने रिसिव्ह उचलला आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाली, प्रकाश दादा तू? पण मी ऐकलं होतं की तुझा अपघात झाला आणि तू आता या जगात नाहीस. तेवढ्यात समोरून आवाज आला, सायली, मला तुझ्याशी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. जरा लक्ष देऊन ऐक. सर्वात आधी मी तुझी माफी मागतो की मी माझं जिवंत असण्याचं सत्य तुझ्यापासून लपवलं आणि तुला माझ्या मरण्याची बातमी दिली. यामागेही एक कारण होतं जे मी सांगणार आहे. ते धीराने ऐक. माझ्यासोबत तुझी मुलगीही जिवंत आहे, जिला तू मला सोपवली होतीस. काय? प्रकाश, तू काय बोलतोयस? सायली घाबरून गेली. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंदाचे मिश्र भाव उमटले. थोडा आवाज सावरत ती म्हणाली, दादा, हा कसला विनोद करतोयस? सायली, हा विनोद नाही, हीच सत्यता आहे. यामागे काय कारण होतं ते सगळं मी तुला नंतर सांगीन, पण आता माझं ऐक आणि शक्य तितक्या लवकर इथे ये. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. मला तुझी अनामत तुला सोपवायची आहे. तुझी अमानत तुझ्याकडे सोपवून, असा प्रकाश तिला म्हणाला. प्रकाश आपली गोष्ट पुढे सांगत राहिला. मला माहिती आहे, हे ऐकून तू संभ्रमात पडशील, कारण परिस्थितीच तशी आहे. सायली, ज्या संकटातून तुझ्या भावाने तुला तारून तुझ्या आयुष्याला स्थैर्य दिलं होतं, तीच कठीण परिस्थिती आज पुन्हा तुझ्यासमोर उभी आहे. एक दीर्घ श्वास घेत प्रकाश म्हणाला, तुझी मुलगी आजपर्यंत माझ्यासाठी एक अमानत होती, ते खरं, पण आता माझी मुलगी बनून माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली. आजही कदाचित मी तुझ्या आयुष्यात हस्तक्षेप केला नसता, पण माझी मजबुरी समज किंवा तुझं नशीब, जे आज पुन्हा तुला त्याच वळणावर घेऊन आलं आहे जिथे तू तुझ्या मुलीपासून दूर झाली होतीस. सायली, मला कॅन्सर आहे आणि आता माझ्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. मी अजूनपर्यंत ही गोष्ट अंजलीलाही सांगितलेली नाही, कारण ती हे सहन करू शकणार नाही, तुटून जाईल. पण ही गोष्ट लपवूनही ठेवता येणार नाही. म्हणूनच अंजलीला या सत्याचा सामना करण्यापूर्वी तू ये आणि तिला घेऊन जा. म्हणजे मी मनापासून शांत होऊन मरणाला सामोरं जाऊ शकतो. उशीर करू नकोस सायली, कारण याशिवाय आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. नाहीतर मी तुला त्रास दिला नसता. मी तुझी वाट पाहीन, असं म्हणत प्रकाशने फोन ठेवला. हे ऐकताच सायलीचे हातपाय गळाले. हे देवा, आता काय होणार? मी कशी जाईन? काय करू? आणि स्वतःच्याच प्रश्नांमध्ये अडकलेली सायली त्या क्षणांना उजाळा देत आठवणीत हरवून गेली. सायलीने लहानपणीच आपल्या आईवडिलांना गमावलं होतं. म्हणूनच ती आपल्या मोठ्या भावाच्या प्रकाशच्या मायेच्या छायेखाली वाढली होती. लहानशा गावात राहणाऱ्या भावाच्या छत्राखाली काहीच कमी नव्हतं. पण दादा अतिशय जुन्या विचारांचे होते. कदाचित आईवडिलांच्या अभावात गावातील मोठ्या माणसांनी जे शिकवलं तेच त्याच्या कोवळ्या मनात घर करून राहिलं आणि तेच त्यांनी आपल्या लहान बहिणींसाठी, सायलीसाठी तेही लागू केलं. स्वतःही फार शिकले नव्हते आणि सायलीलाही नंतर शिकू असं दिलं नाही. जितकं शक्य झालं तितकं लवकर सायलीच्या लग्नाची जबाबदारी पूर्ण करायची होती. म्हणूनच त्यांना योग्य असा जो परिवार वाटला त्यांना पाहून त्यांनी सायलीचं लग्न लावून दिलं. सायलीचा नवरा इंजिनियर होता, पण कुटुंब मोठं होतं. त्याचे 3 भाऊ होते. 2 मोठे भाऊ आधीच विवाहित झाले होते आणि त्यांना 2-2 मुलंही होती. सायलीचा नवरा मानव हा आईचा लाडका आणि तिच्या प्रत्येक शब्दाला मानणारा आज्ञाधारक मुलगा होता. आईच्या म्हणण्याशिवाय मानव कधीच सायलीच्या जवळ बसायचा नाही. तिला कुठे बाहेर फिरायला घेऊन जाणं तर दूरच होतं.
आईचा आज्ञाधारक मुलगा एक समजूतदार नवरा बनू शकला नाही, याचा अनुभव सायलीला लग्नानंतर काही महिन्यांनीच झाला. जेव्हा तिला कळलं की ती आई होणार आहे, ही आनंदाची बातमी ऐकून सायलीच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले होते. पण सायलीच्या आनंदी आयुष्यालाही ग्रहण लागलं. सासरच्या जुनाट विचारसरणीने आणि मुलगा मुलगी यातील भेदभावाच्या मानसिकतेने तिला आनंदाच्या आकाशात उडण्याआधीच जमिनीवर पाडलं. मानवने आपल्या आईचं फरमान सायलीला सांगितलं की आपल्या घरात पिढ्यानपिढ्या मुलांनीच वंशवृक्ष वाढवला आहे आणि माझे दोन्ही भाऊसुद्धा हाच रिवाज पाळत आहेत. त्यामुळे सगळे तुझ्याकडून मुलाचीच अपेक्षा करत आहेत. हे ऐकून सायली अगदी पूर्णपणे हतबल झाली. तिला तिचं भविष्य अंधारात जात असल्याचं वाटू लागलं. सायली मान्य करत होती की ती एका छोट्या गावातूनच आली होती आणि फारशी शिकलेलीही नव्हती. पण तिच्यात ही एवढी तर समज नक्कीच होती, आता मुलगा आणि मुलगी यात फरक करण्याचं युग राहिलेलं नाही. मुलींनाही आता तोच सन्मान आणि स्थान मिळतंय जो मुलांना दिलं जातं. तिनं मानवला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. मानव, तुम्ही का मुलगा आणि मुलगी यात एवढा फरक करताय? आपल्या पहिल्या अपत्याच्या येणाऱ्या आनंदाला का कमी करताय? आणि जर आपल्या घरात पिढ्यांपासून मुलगी आली नसेल तर आता तरी येऊ द्या ना. लक्ष्मीचं रूप असते मुलगी. आणि आपल्या घरात काहीच कमी नाही की आपण तिला योग्य प्रकारे वाढवू शकणार नाही. मोठ्या भावांच्या मुलांनाही एक बहीण मिळेल. मी असं म्हणत नाही की मुलगीच होईल, पण जर झालीच तर काय हरकत आहे? सायलीचा आवाज कंप पावत होता. तिचं मन तिच्या बोलण्यातून वाहत होतं आणि तिनं मानवकडे आपलं प्रेम आणि समजूतदारपणाचं गारुड विखरून टाकलं. हे ऐकून मानव संतापून गेला आणि गरजतच म्हणाला, आपलं भाषण तुमच्याकडेच ठेवा. माझ्या मोठ्या भावांनी 2-2 मुलांना जन्म दिला आहे आणि त्यांनीच या घराचा वंश पुढे नेला आहे, तर मीही तेच करू इच्छितो. मला किमान 2 मुलगे हवेत. आणि राहिली गोष्ट येणारं बाळ कोण आहे ते कसं कळणार? तर त्यासाठी आपण टेस्ट करू. मुलगा असेल तर ठीक आहे, पण जर का मुलगी असेल तर तिचा गर्भपात करून टाकू. समजलं का? आता मला अजून काहीही ऐकायचं नाही, असं म्हणून मानव तिथून निघून गेला. सायली मानवचं हे नवीन आणि रौद्र रूपाहून थक्कच झाली. कुठल्याही प्रकारे मानवच्या मनावर परिणाम होण्याचं काही चिन्हच दिसत नव्हतं. आता तर सायलीला त्याच्या या धमकीने अधिकच भीती वाटू लागली आणि नेमकं तेच झालं ज्याची तिला मनापासून भीती होती. 4 महिन्यानंतर टेस्ट केल्यावर मुलगी असल्याचा रिपोर्ट आला. तेव्हा मानवनं जवळपास मुलीच्या भ्रूणांना पडण्याचा निर्णयही घेतला होता. सायलीनं आधी घरी जाण्याचा हट्ट केला. कदाचित तिला अजूनही एक आशा होती की ती मानवला समजावून आपल्याला आई होण्याच्या पहिल्या आनंदात सहभागी करू शकेल आणि मुलीला वाचवण्याचा प्रयत्नही करू शकेल. पण मानव आणि संपूर्ण कुटुंब अगदी ढिम्म हललेलं नाहीत. उलट सायलीच्या सासूनं हेही जाहीर करून टाकलं होतं की ती मुलगी असेल तर तिनं आपल्या माहेरी जाऊन गर्भपात करावं. आम्हाला अजून असं पाप करण्याची वेळ आलेली नाही आणि आम्ही त्या भ्रूणहत्येच्या पापाचं भागीदारही बनू इच्छित नाही. हे ऐकताच सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली. सगळ्यांच्या या मूर्ख आणि बालिश वागण्यामुळे तिला प्रचंड संताप येत होता. ती मनातच पुटपुटली, काय आहे हे? पाप करायचे, पण त्याचं भागीदारही बनायचं नाही. सगळे किती स्वार्थी आहेत. मग मी काय करू? आई होण्याचा आनंद साजरा करू की पोटात मुलगी असल्याचं दुःख? माझ्या इच्छेला, माझ्या अस्तित्वाला काहीच मोल नाही का? मुलगी जन्माला घालण्याचा आणि गर्भपात करण्याचा त्रास माझ्या शरीराला सहन करायचा आहे, तरी कोण माझं मत विचारतही नाही. मला काय हवं हेही कोणालाही काही विचारायचं नाही. सायली मनातच विचारांच्या गुंत्यात अडकली होती आणि दुसऱ्या सकाळीच तिला तिच्या माहेरी पाठवलं गेलं. अगदी स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं की या पापातून मुक्त होऊनच परत ये. सायली कशीबशी माहेरी पोहोचली. दादानं डॉक्टरांशी बोलून तारीखही ठरवून टाकली. 4 दिवसांनी डॉक्टरांनी बोलावलं होतं. सायलीला काहीही करून शांतता मिळत नव्हती. 2 रात्री तिने फक्त विचार करत आणि काळजीत घालवल्या. तिच्या मनात एकच विचार होता, आपल्या बाळाला कसं वाचवावं. कुणीच तिला मार्गदर्शन करत नव्हतं आणि शेवटी तिने आपल्या मनातलं सगळं दादाला सांगितलं.
पण दादाचं उत्तर ऐकून सायली अगदी स्तब्ध झाली. त्याने सासरच्यांच्या उच्च नीचतेवर दबावाखाली मान झुकवणंच योग्य असल्याचं सांगितलं. शिवाय त्याच्या स्वतःच्या अडचणीही मांडल्या. त्याच्या लग्नासाठी लागणारा खर्च, ज्यामुळे तो कोणत्याही विरोधाला सामोरं जाऊ इच्छित नव्हता. मग ते सायलीचं सासर असो किंवा समाज, प्रत्येक क्षण सायलीसाठी भयंकर होता. कुणीच तिच्या बाजूने उभं नव्हतं आणि ती अगणित वेळा ईश्वराकडे प्रार्थना करत होती की तिच्या बाळाचं रक्षण होवो. आणि कदाचित ईश्वराची कृपा होती किंवा त्या लहान मुलीचं नशीब की डॉक्टरकडे जाण्याच्या एक दिवस आधी संतोष, सायलीच्या भावाचा मित्र, तोही घरी आला. तो घरी आला. त्याने सायलीला पाहिलं, पण सायली त्याच्याकडे पाहायला देखील धावत नव्हती. प्रकाश दादाकडे विचारल्यावर संतोषला जेव्हा सायलीच्या अवस्थेचा संपूर्ण माहिती झाली, अस्वस्थतेचं आणि तिची नजर चुकवण्याचं कारण कळलं, तेव्हा तो थोडा थांबला. मग त्याने सायलीला जवळ बोलावलं आणि तिची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सायलीने रडत रडत आपली सगळी व्यथा त्याच्यासमोर मांडली. सगळं ऐकल्यावर संतोषने प्रकाशदादाला समजावलं, असं पाप करू नका. पण प्रकाशने आपल्या युक्तिवादांनी संतोषला समजवण्याचा प्रयत्नही केला. तेव्हा सायली आपल्या भावाच्या पायांवर पडून विनवण्या करू लागली. कृपा कर दादा, मी माझ्या मुलीला या जगात आणू इच्छिते. तिच्या शब्दांतली वेदना, तिचं मनापासूनचं रडणं, सगळं काही तिला असह्य होतं. पण प्रकाशने सायलीवरचं रागावून म्हटलं, तू वेडी झाली आहेस का? तुला माहिती आहे का, असं केलंस तर तुझे सासरची लोक तुला कधीच परत घेणार नाहीत. तू इथेच आनंदात असलीस तर ठीक आहे, पण मी सासरच्या विरोधाला सामोरं जाऊन तुला माहेरी राहू देणार नाही. प्रकाशने संतोषकडे पाहतच म्हटलं, संतोष, तूच हिला समजाव बाबा. पण संतोष उलट सायलीच्या बाजूने म्हणाला, प्रकाश, आपण जे करत आहोत ते फार चुकीचं नाही का? हे ऐकून प्रकाश संतापून म्हणाला, हो, तू तिच्या बाजूनेच बोलेल, कारण तुला सायलीशी लग्न करायचं होतं आणि मी तिला मिळवू दिलं नाही. आजही तुला सायलीला मिळवायचंच म्हणून तिची बाजू घेतोस का? प्रत्येक शब्दाने सायलीच्या मनात वेदना वाढत होती. ती फक्त आपल्या मुलीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी लढत होती आणि तिला सगळ्यांकडूनच विरोध मिळत होता. संतोष म्हणाला, प्रकाश, काय बोलतो आहेस तू? तुझ्या विचारांमध्ये इतकी चूक कशी झाली? बहिणीच्या आनंदाकडे न पाहता तू मला दोष देत आहेस. हे नातं जुळलं नाही म्हणून मी सायलीला दुःखात पाहू इच्छितो का? मला काय माहीत होतं की सायली इथे आहे आणि तिला काय त्रास आहे. मी एवढा वाईट नाही की माझ्या स्वार्थासाठी सायलीच्या आयुष्यात अडथळा आणीन. जे मला योग्य वाटलं तेच मी सांगितलं. हे तुमच्या भावा बहिणीचं प्रकरण आहे. तू मला विचारलं म्हणून मी सल्ला दिला. आज मी अजून एक सांगतो, जरी माझ्या मनात पूर्वीसारखी भावना नसली तरी तुझ्या किंवा सायलीच्या दुःखात मी कधीच मागे हटणार नाही. असं म्हणत संतोष तिथून निघून गेला. सायलीच्या मनात संतोषबद्दल प्रेम होतं, पण तिला कधीच कळलं नाही की त्याने तिचा हात मागितला होता. हे ऐकून सायलीला धक्काच बसला. दादाने या नात्याला का नकार दिला असेल हा विचार तिला सतावत राहिला. तिने दादाला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं, संतोषची आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून मी तुमचं लग्न ठरवलं नाही. मी तुला चांगल्या घरात पाठवायचं ठरवलं होतं. आणि हे ऐकून सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हळूच म्हटलं, पण दादा, तुला असं बोलायला नको होतं. प्रकाशने उत्तर दिलं, हो सायली, आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. उद्या सकाळी जाऊन मी त्याच्याशी माफी मागेल. दुसऱ्या दिवशी प्रकाश संतोषच्या घरी गेला आणि माफी मागू लागला. संतोष म्हणाला, अरे, मी कालचं ते सगळं काही विसरून गेलो होतो. पण एक सांगतो, तू जे करायला जात आहेस ते फार चुकीचं आहे. आईच्या बाळाला जन्माच्या आधीच मारणं, त्या आईचं काय होत असेल? संतोषने प्रकाशला समजावलं. प्रकाश संतोषच्या जवळ बसला. त्यांनी खूप चर्चा केली आणि अखेरीस प्रकाशने निर्णय घेतला आणि संतोषला घरी घेऊन परतला. आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सायलीला थोडं हलकं वाटलं. त्याने घोषणा केली, आम्ही आमच्या येणाऱ्या भाचीचं स्वागत करू. जरी सायलीच्या सासरच्या लोकांनी विरोध केला तरी आम्ही आता तिच्या आनंदाकडे दुर्लक्ष करू शकतच नाही. हे ऐकून सायलीचा आनंद गगनात मावेनासा झाला.
पुढच्या आठवड्यात सायलीच्या नवऱ्याचा म्हणजेच मानवचा फोन आला. प्रकाशदादाने त्याला आपला निर्णय सांगितला. आम्ही या मुलीला जगात येण्यापासून थांबवणार नाही. हे ऐकून सायलीच्या सासरच्या लोकांनी प्रकाशला भरभरून बोल लावले. सायलीच्या सासूने ठणकावूनच सांगितलं, मुलीसोबत सायलीला आमच्या घरात काहीच स्थान नाही. जर तिला इथे यायचंच असेल तर मुलीला सोडूनच यावं लागेल, नाहीतर तिला तिच्या माहेरीच ठेवून घ्या. हे ऐकून सायली चक्रावली झाली. तिला काही करावं काय समजेना. मुलीचा जन्म घेणं किंवा होणं कधी शिक्षा बनत नाही. प्रकाशदादाने सायलीची संपूर्ण काळजी घेतली आणि लहान परी जन्माला आल्यानंतर देखील त्याने तिची काळजी घेतली. परंतु एक दिवस मानव अचानक समोर आला आणि सायली चकित झाली. तिला वाटलं की कदाचित तिचा नवरा आणि सासरच्या लोकांना त्यांच्या चुकांचा अंदाज आलेला आहे, म्हणूनच ते तिला घेऊन जायला आले आहेत. मानव आपल्या आईचा आज्ञाकारी मुलगा होता, पण सायलीच्या शिवाय एक मिनिटही राहू शकत नव्हता. मानवने प्रकाशदादाकडे माफी मागितली आणि अगदी स्पष्टपणे सांगितलं की तो सायलीला घेऊन जाण्यासाठी इच्छुक आहे, पण त्याची मुलगी कोणीच स्वीकारणार नाही याची चिंता त्याला होती. प्रकाशदादा एका विचित्र चक्रव्यूहात अडकला. पुन्हा एकदा त्याच्या बहिणीला तिच्या सासरच्या घरात मानाने पाठवण्याची इच्छा त्याच्या मनात जागी झाली. त्यांच्या भाचीनं या जगात येण्यासाठी दाखवलेला साहस आणि त्यांच्या आप्तांवर पुन्हा एकदा समाजाच्या जुनाट विचारांवर भार येऊ लागला. बहिणीच्या प्रति कर्तव्य आणि प्रेमात एक नवीन निर्णय तो घेण्यास प्रकाश मजबूर झाला. त्याने सायलीचं मत विचारण्याऐवजी ठरवलं की ती सासरी जाईल आणि त्यांची मुलगी त्याच्याजवळ राहील. सायलीने याला विरोध केला तेव्हा प्रकाशने आत्महत्येची धमकी दिली. नंतर थोडा वेळ शांत होऊन तो म्हणाला, मी तुला वचन देतो सायली, तुझ्या मुलीला कधीही कोणतीही कमी भासू देणार नाही. तो आपल्या मुलीच्या दृष्टीने निश्चिंत राहा आणि सासरी जा. सायलीने त्यांच्या विजयाच्या समोर हार मानली आणि हृदयावर दगड ठेवून सासरी गेली. परंतु तिच्या अंतःकरणात एक आई नेहमीच आपल्या मुलीला भेटण्यासाठी अस्वस्थ राहत होती. आईच्या ममतेने त्यावर ताबा मिळवला आणि तिचा नवरा व सासरची लोक तिला टोमणे मारू लागली. कारण प्रत्येक क्षणी सायली आपल्या मुलीच्या आवाजाने दचकून जागी होत असायची, पण तिच्यावर कोणालाही दया येत नव्हती. एक दिवस या परिस्थितीला कंटाळून मानवने प्रकाशदादाला फोन करून सायलीच्या बाबतीत सर्व गोष्टी सांगितल्या. प्रकाशने मानवाला आश्वासन दिलं की तो लवकरच या गोष्टीचं समाधान शोधून काढेल. काही दिवसांनी फोन आला की संतोष आणि प्रकाशदादा सायलीच्या मुलीला म्हणजेच अंजलीला घेऊन कुठेतरी फिरायला जात होते आणि त्यांची बस दुर्घटनाग्रस्त होऊन खोल दरीत पडली. तिथून कोणीही जिवंत राहण्याची आशा देखील उरली नाही आणि हेच ऐकून सायली चक्कर येऊनच पडली. भाऊ आणि मुलीच्या जाण्याच्या दुःखातून ती अद्याप बाहेर येऊ शकली नव्हती. तिथेच तिला समजलं की ती पुन्हा एकदा आई होणार आहे. यावेळी नशिबाने तिला साथ दिली आणि सायली 2 जुळ्या मुलांना जन्म देणारी भाग्यशाली आई बनली. सासरी तिचा मान वाढला. तिची आणि तिच्या मुलांची काळजी घेण्यासाठी सर्वजण सज्ज झाले. सायली हळूहळू मुलांची देखभाल करण्यात व्यस्त झाली, पण तिचं दुःख कधीही विसरण्यात ती यशस्वी झाली नाही. आज जवळजवळ 12 वर्षांनी तिला कळलं की तिची मुलगी जिवंत आहे. तिच्या मनाला रडावं की हसावं तेच काही समजत नव्हतं. इतक्या वर्षापूर्वी तिच्या मुलीला स्वीकारलं गेलं नाही, तर आज तिच्या सासरची लोक तिला कशी स्वीकारतील? आता तर तिच्या 2 मुलांनाही त्यांच्या बहिणीला स्वीकारणं आणखी कठीण जाईल. घरात पिढीला फक्त मुलगेच जन्म घेत असल्यानं सगळ्या काही पुरुष सदस्यांमध्ये पुरुष तत्वाचा अहंकार झिरपला होता. या सत्याची जाणीव न करता की त्यांना जन्म देणं आणि त्यांच्या वंशाला विस्तृत करणं हे एका स्त्रीचं कार्य आहे, मग काय एका स्त्रीच्या अस्तित्वाला नाकारण्याची मूर्खता करावी? पण आता त्यावर काहीच करता येणार नाही. आज तर तिला मानव आणि आपल्या मुलांबरोबर या बाबतीत बोलावं लागणार आहे. आपण आपल्या नशिबाला धक्का देऊ शकतच नाही. देवाच्या निर्णयात बदल करण्याचा प्रयत्न कसा करू शकतो? आपण ज्यापासून पळतो तीच गोष्ट नशीब आपल्याला पुन्हा एकदा समोर आणते.
सायली स्वतःबरोबर बोलत संध्याकाळी आपल्या नवऱ्याच्या बोलण्याची वाट पाहत होती. नवरा घरी आला त्याच्याशी बोलावं. संध्याकाळी मानव घरी आला तेव्हा सायलीने त्याला सर्व काही सांगितलं की त्यांची मुलगी अजून जिवंत आहे आणि ती तिच्या भावाकडे आहे. हे ऐकून मानव तडकून म्हणाला, इतक्या वर्षांनी तू तुझ्या भावावर विश्वास ठेवून मूर्खपणा करत आहेस. सायली, काय माहीत तो तुझ्या गळ्यात कोणतं पाप टाकत आहे. कृपया माझ्या भावाला काहीही बोलू नका. मानव, तो शेवटचा क्षण मोजत आहे. त्याने आपल्या मुलीला कोणत्याही स्वार्थाशिवाय इतक्या वर्षापासून वाढवलं आहे आणि त्याने कधी काही मागितलंही नाही. तुम्ही आता त्याला चुकीच्या दिशेने बोट दाखवत आहात. त्याने आपली मुलगी गुप्त ठेवली याचं कारण म्हणजे तुम्ही तिच्यावर प्रेम करू शकला नाही आणि मी त्याच्यापासून दूर राहू शकत नव्हते. म्हणूनच प्रकाशदादाने आपल्या संसाराचं रक्षण करण्यासाठी हे गुपित ठेवलं. सायलीने सांगितलं, मला सगळं समजलं आहे. मानव, तुमच्या मनात काय आहे, काय चाललं होतं हे देखील मला माहीत आहे. तुम्ही प्रकाशदादाला माझ्या परिस्थितीबद्दल सांगून त्याला हा कठोर निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं. आज त्याला आपल्या मुलीला आपल्या अमानतला तुमच्याकडे सोपवायचं आहे आणि त्याऐवजी तुम्ही त्याला दोषी ठरवत आहात. कमीत कमी आज तरी एक वडील म्हणून त्या निरागस मुलीचा विचार करा, जी तुमच्या रक्ताची आहे. तिचा काय दोष आहे जे तुम्ही अजूनही तिला स्वीकारत नाही. सायलीच्या आवाजात प्रखरतेने दुःख आणि संताप दाटवला होता. मानव, सायलीने धीटपणे सांगितलं, मी तुमच्या कुटुंबाला 2 चिराग दिले आहेत. अनेक वर्ष तुमच्यासोबत मी घालवली, पण तुम्ही मला काय दिलं? तुम्ही मला माझ्या मुलीपासून हिरावून घेतलं, मला तिच्या प्रेमापासून वंचित ठेवलं आणि फक्त तुमच्या आईच्या आज्ञेला मानत माझ्यावर अन्याय करत गेले. पण आता मी माझ्या मातृत्वाची जबाबदारी घेत आहे. मी माझ्या मुलीला तिचा अधिकार देईन जो मी आज माझ्याकडे मागत आहे आणि मी तिला आज माझ्या हृदयाशी लावून तिचं सर्वस्व देईन आणि आज तुम्ही मला थांबवू शकणार नाही. सायलीचा बोलताना आवाज तुटला. तिचे डोळे पाणवले होते. तिच्या बोलण्याचा परिणाम तिच्या मुलांवर झाला होता. त्यांना कळत नव्हतं की त्यांच्या आईच्या वेदना किती खोल आहेत. आई, आम्ही पण तुझ्यासोबत आमच्या ताईकडे जाऊ, असं म्हणत दोन्ही मुलं सायलीच्या गळ्यात पडली आणि हे पाहून सायलीच्या डोळ्यात आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू एकत्र आले. चला, आज या नव्या पिढीने एक स्त्रीच्या अस्तित्वाला मान्यता दिली. आजपासून काहीतरी नवीन आणि चांगलं सुरू झालं आहे. आता प्रत्येक पिढीत मुलीचं स्वागत होईल. क्षणभर शांतता पसरली होती. नंतर मानव शांतपणे म्हणाला, आपण सर्व जाऊन तिला आणूया. हे ऐकून सायलीने थोडं आश्चर्यानेच विचारलं, तिथे जाऊन तुम्ही खरंच बदलणार नाही ना? तुमचे विचार तर बदलणार नाही ना? मानवच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने हलक्या आवाजात विचारलं, अंजली, मला वडिलांप्रमाणे स्वीकारेल का? सायलीने हसत त्याला दिलासा दिला. तुम्ही इतकी वर्ष तिच्यापासून दूर राहून तिला शिक्षा दिली आहे. आता तुम्हालाही काही दिवस शिक्षा भोगावी तर लागेलच. जोपर्यंत ती तुम्हाला स्वीकारत नाही. दोन्ही मुलं त्यांच्या आईच्या या मृदू उत्तरावर हसली आणि सायली आपल्या कुटुंबासोबत आनंदाने उभी राहिली. तिच्या मनात आपल्या भावासारख्या महान व्यक्तीचा त्याग होता, ज्याने तिच्या आनंदासाठी त्याची मुलगी वाढवली. प्रकाशदादाने तर लग्नही केलं नव्हतं, कारण त्याला भीती होती की त्याची पत्नी त्याच्या भाचीची काळजी घेईल का. आत्म्याच्या आणि ईश्वराच्या आशीर्वादाचा मनात विचार करत सायली आपल्या पती आणि मुलांसोबत आनंदाने आपल्या मुलीला घेण्यासाठी निघाली. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर जरूर करा आणि अशाच भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.